तशी मला गुंडाळू शकत नाहीस तू. ते तुझ्या आवाक्याच्या खूप बाहेर आहे. भैरवीजी, काय बोलताय हो तुम्ही? मी म्हटलं ना, मी तुम्हाला शोधत होते आणि त्या दिवशी मला कोणीतरी दिसल्यासारखं वाटलेलं ना, मग मी तेही बघत होते की नक्की. तुझी नाटकं बंद कर मोनिका. स्टॉप इट. आई, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं असतं ते. अगं आई, असं उपाशी राहून कसं चालेल म्हणतो मी. तू अन्नाचा एक कण पण खाल्ला नसतोस. घे खा बघू. बाळा, मला नकोय, माझी इच्छा नाहीये, प्लीज. अगं आई, असं कसं चालेल. होळी तिकडे विठ्ठला समोर बसून सुपरिचितासाठी प्रार्थना करत असते आणि तू इकडे त्यांच्यासाठी उपाशी बसले असतेस. विठुराया नेहमीच संकटाच्या वेळी सगळ्यांची मदत करत असतो, पण आता खूप निवांत बसलाय तो. जोवर माझा विठुराया माझं ऐकत नाही ना, तोवर मी काहीच खाणार पिणार नाही. अगं आई, असं काय बोलतेस तू. तू जेवली नाहीस आणि तुला काही झालं तर मला काय होईल. मला काय नाही होणार बाळा, माझा विश्वास आहे विठुरायावर. आणि तिचा विठुराया तिचं ऐकणार नाही असं होईल का? काकू तुम्ही इथे. वहिनी, सावली सावली बस. अबीर, माझ्यासाठी थोडं पाणी आणतोस का बाळा? ठीक आहे. सावली, मला ओवीकडनं कळलं की तू सारंगसाठी कडक उपास धरलास. पण आता बिचाऱ्या अबीरने एवढ्या प्रेमाने, एवढ्या आग्रहाने जेवण आणलंय. थोडं खा ना. नाही वहिनी, नाही खायचं मला. मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तुला थोडं तरी खावंच लागणार आहे सावली. वहिनी वहिनी, नकोय मला, प्लीज. आता तुला खावंच लागेल, कारण सारंग शुद्धीवर आलाय. काय? सारंग शुद्धीवर आलेत? सावली, तुला काय वाटलं? तुझा उपास, तुझी तपश्चर्या व्यर्थ जाईल? अजिबात नाही वहिनी, माझा विठुरायावर पूर्ण विश्वास होता. सावली, अजून एक गोष्ट सांगायची. सारंग जेव्हापासून शुद्धीवर आलाय तेव्हापासून तो एकच नाव घेतोय. माहितीये मला कोणाचं ते. ओवीचं ना? सावली, हो सावली. सारंग शुद्धीवर आल्यापासून त्याने फक्त आणि फक्त तुझ्याच नावाचा शोध सुरू केलाय.